नमस्कार. देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. असं म्हणतात की घर फिरले की घराचे वासेही फिरतात. एकेकाळचे बीड जिल्ह्याचे अनभिषक्त सम्राट धनंजय मुंडेंच्या बाबतीत हेच होताना दिसते. राज्यात सर्वाधिक मतांच्या फरकाने निवडून येणाऱ्या धनुभाऊंना मंत्रिपदाची अंगाला लागलेली हळद उतरण्यापूर्वीच मंत्रिपद सोडावे लागले. मंत्रिपद टिकवण्यासाठी त्यांनी खूप आटापिटा केला, परंतु त्यांचा पायच इतका खोलात गेला होता की देवा भाऊ आणि अजितदादा देखील त्यांना वाचवू शकले नाही. धनुभाऊंचा राईट हँड वाल्मिकांना इतक्या वाईट पद्धतीने अडकलाय की निकट भविष्यात तो बाहेर येण्याची शक्यता खूप धूसर आहे. त्याच्याकडे असलेली हजारो कोटींची मालमत्ता, त्याच्या इशाऱ्यावर चाललेले प्रशासन, अगदी पोलीस विभागही, संपूर्ण जिल्ह्यात असलेली त्याची दहशत, या सगळ्यांचे धागेदोरे शेवटी धनुभाऊंपर्यंत पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाल्मिकांना धनुभाऊंसोबत कितपत प्रामाणिक राहतात त्यावर हे सगळे अवलंबून आहे. हे एक प्रकरण पार डोईजड झालेले असतानाच त्या करुणाबाईंनीही धनुभाऊंची परीक्षा पाहण्याचे ठरवले. प्रदीर्घ काळ लिव्ह इन मध्ये राहिलेल्या या जोडीला 2 अपत्यही आहेत. या करुणाबाईंनी पोटगीसाठी न्यायालयात अर्ज दाखल केला. न्यायालयाने काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांना करुणा शर्मा यांना दरमहा 2 लाख रुपयांची पोटगी देण्याचे आदेश दिले होते. या आदेशाला धनंजय मुंडे यांनी सत्र न्यायालयात आव्हान दिले. त्यात त्यांनी आपले करुणा शर्मा यांच्याशी लग्नच झाले नव्हते अशी भूमिका घेतली. असे असले तरी त्या 2 मुलांचे पितृत्व धनंजय मुंडेंना मान्य आहे. करुणा शर्माकडे त्यांचे लग्न झाल्याचा पुरावा आहे का, आणि नसला तरी लिव्ह इन मध्ये किती काळ राहता येते, या प्रश्नांवर न्यायालयात उहापोह होईल. खालच्या न्यायालयाने करुणा या धनंजय मुंडेंच्या पत्नी होत्या हे मान्य करत त्यांना पोटगी देण्याचा आदेश दिला होता. त्यामुळे हे प्रकरण आता चांगलेच तापणार आहे. आधी 4ही बाजूंनी संकटांचा आगडोंब उसळला असताना धनुभाऊंचे अंगवस्त्रही आता पेटल्याचं दिसतंय. अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये. बघत रहा देशोन्नती. नमस्कार.